मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकवून त्यांचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यांचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे त्यानं मोबाईलमध्ये काढून घेतलेले आहेत. तर त्याच्या संदर्भामध्ये आणखी कुणी आहे का यामध्ये? कारण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्याच्या तोंडून अनेक व्हिडिओ, अनेक मुलींचे व्हिडिओ त्यानं केलेले आहेत. ते व्हिडिओ डिलीट झाले आहेत का याचा तपास आता पोलीस करतायत. त्याची सगळी माहिती अजून पोलिसांच्याकडे डिटेल आलेली नाही. परंतु आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे. तर त्याचा तपास पोलिसांनी करावा. तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही खोलामध्ये जाणार आहोत. त्याच्या पाठीमागं कोण आहे? लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये मोठा निधी येतो. लव्ह जिहादची प्रकरणं घडली, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला बघा, तीच वकील लोक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मदत करणारे. तुम्ही वकिली करता इथंपर्यंत ठीक आहे, परंतु त्या आई वडिलांना माहित नसताना हिंदू समाजाची मुलगी जर कोणी घेऊन जात असेल, तुम्ही त्यांना ठेवून घेणं, तुम्ही त्यांना मदत करणं, हे त्या भरपूर लोक आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. यांच्याकडे पैसे येत आहेत कुठून? महिना 2 महिने 3 महिने. अल्पवयीन मुली, 17 वर्षाच्या मुलगीला तुम्ही पळवून घेऊन जाताय. 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिला सांभाळताय. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग आहे. याच्या खोलामध्ये पोलिसांनी जावं अशी आमची विनंती आहे. का नाही होणार? राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं या सगळ्या बाबतचं लक्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा लक्ष एखाद्या विषयामध्ये घातलं तर ते काम एकदम पारदर्शकच होतं. कुणी जरी काही जरी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर त्याला कोणी पोलीस भी घालणार नाहीत आणि पोलिसांनी ते करू पण नाही.